हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. चला सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यामुळं आम्ही गेलो होतो विशाल गणपतीला दर्शन घेण्यासाठी. आणि हा जो गणपती आहे तो नवसाला पावतो आणि त्याची जी हाईट आहे ती वाढत वाढत जाते असं म्हणतात. तर भरपूर अशी गर्दी होती, पण लेडीजची जी लाईन होती ना तिथं पटकन आम्हाला दर्शन भेटलं. की त्यांची जी लाईन होती ती सेपरेट होती. मग मी तर छान असं दर्शन घेतलं मस्त आणि बाप्पाला सांगितलं सर्व काही ठीक होऊ दे, तुझ्याकडे आलो आहेत तर आम्ही. आणि मी अधूनमधून पण येत असते आणि ते मस्त असे अभिषेक वगैरे चालू होते गणपती बाप्पाचे. त्यानंतर बघू शकता तुम्ही मूर्तीवर वगैरे अभिषेक करतात जोडीने. आणि इकडून बघितलं तर भरपूर अशी गर्दी झाली होती नंतर. आणि संध्याकाळी तर भरपूर गर्दी होती इथं, विचारूच शकत नाही आपण. भरपूर अशा लाईनी लागत असतात. त्यानंतर आम्ही गेलो प्रसादाकडे. इथे खिचडीचा प्रसाद असतो आणि खूप छान अशी टेस्टी खिचडी भेटते इथे, की नाही का प्रत्येक याला चतुर्थीला असते आणि छान अशी टेस्ट असते. जिरे वगैरे टाकलेले असतात मस्त याच्यात. त्यानंतर आम्ही गेलो होतो, आम्ही जिथे राहायचो ना त्या ताईंच्या भावांचा म्हणजे दादांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. सो मला त्यांच्याकडे भेटायला जायचं होतं आणि प्रत्येक रविवारी असं चाललं होतं जाऊयात. पण मागच्या रविवारी मला काही जमलं नाही. सो म्हटलं ह्या रविवारी नक्कीच जाऊन येऊयात आपण. त्यानंतर मला एक छोट्या बेबीला पण भेटायला जायचं होतं. आणि ज्यावेळेस आम्ही आधी राहायचो ना त्यावेळेस इथे रोडचं वगैरे काम झालेलं नव्हतं आणि इकडे सगळं रोडचं काम चालू आहे. मस्त असं इकडे पडक्या महालाच्या साईडला आहे ना, छान असं इथे मस्त अशी अभ्यासिका वगैरे होणार आहे ना, त्यामुळं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. आणि ह्या साईडला कंटिन्युअसली कन्स्ट्रक्शन चालू आहेत, कारण की ह्या एरियात जरा गजबज कमी होती. सो आता रो हाऊसचे म्हणा किंवा फ्लॅट वगैरे सिस्टीम भरपूर असं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत. आम्ही राहत होतो त्यावेळेस लिटरली भीती वाटायची एकटं माणूस जर राहायचं म्हटल्याच्यानंतर, कारण की आजूबाजूला पूर्ण सगळं रिकामं होतं. आणि आता जर बघायला गेलं तर पूर्ण असं गच्च झालेलं आहे. कंटिन्युअसली इकडं माणसं वगैरे पण आता. आणि आधी ह्या रोडला ना सुनसान होता, असं यायला पण थोडीशी अशी भीती वाटायची की नाही का, एकटं जर यायचं म्हटलं कधी तर महालाच्या इकडं पण कंटिन्यू भीती वाटायची. बट आता त्या प्रमाणात कंटिन्युअसली गाड्या वगैरे चालू आहेत, कन्स्ट्रक्शन वगैरे चालू, त्यामुळं थोडं फार प्रमाणात भीती कमी झालेली आहे. बघू शकता तिकडून हा जो आहे तो आम्ही राहायचो तिकडचा रोड आहे. आणि रोज मी इकडूनच जायची. आणि इकडचं ज्या घरात राहायचं ना आम्ही तिथं खूप अशा मेमरीज आहेत आमच्या, जर नाही म्हटलं तरी पण. आणि छान असं इकडं सगळं मोकळं आहे, कारण इकडचं जे वातावरण थोडंसं असं गावासारखं आहे आणि खूप शांत आहे, की कोणाचं एक नाही दोन नाही, आपण भलं आणि आपलं काम भलं अशातली गंमत आहे इथे. तर बघू शकता ते रो हाऊसमध्ये आम्ही राहायचो त्या साईडच्या. सो मग मी तिकडे भेटायला गेली होती आज, म्हटलं भेटून यावात. आणि आमची एक छोटीशी प्रिन्सेस आहे गोडशी, तर तिला पण भेटायला गेले मी. आणि तिला मी जर गेली की खूप जास्त आनंद होतो, मग सगळ्या गोष्टी सांगत असते ती मला. आणि ती खूप आवडते मला आधीपासून, जसं आम्ही राहायचो ना तेव्हापासून ती कंटिन्युअसली यायची ना माझ्याकडे, आणि त्यामुळं मग मला खूप आवडते ती. सो मग तिकडे गेलो, ती भांडे खेळत होती, तर ती मला बोलत होती मी तुम्हाला भाजी खाऊ घालते, हे करते, पिझ्झा बनवते. आणि ती पिझ्झा लवर आहे. सो मस्त असं तिचं चालू होतं गप्पा मारायचं काम. आणि ती खेळत होती तिची, बट तिला कळालंच नाही की मी शूट पण करते. आणि छोट्या मुलांच्या ज्या मेमरीज असतात ना त्या खरंच खूप क्यूट असतात. ती मी इथं होते आणि तेव्हा पण खूप जास्त जीव लावायची. जरी मला कधी उशीर जर झाला ना ऑफिसवरून येताना, तरी पण मम्मी काकीला फोन कर ना की ती आली नाही आहे अजून, एवढा उशीर झाला आहे म्हणून. त्यानंतर मग मी गेली डिरेक्टली हॉस्पिटलला. छोटं बेबी बघायचं होतं आणि तिथं गेल्यावर मी काही शूट केलं नाही, कारण की तिथे कम्फर्टेबल झोन नव्हता तो. त्यानंतर हे संध्याकाळी मला घेऊन गेले होते डिनर डेटला अचानकच. म्हटलं उपवास पण सोडूयात. मस्त असं आम्ही जेवण केलं आणि आजचा दिवस जो होता तो असा होता. कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.